जीवनामध्ये एक गोष्ट आहे, काही मुलं म्हणतात लग्न होत नाही, काही म्हणतात आमचं दुकान चालत नाही, काही म्हणतात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, पण प्रश्नाला एकच उत्तर आहे, त्याला मंत्र सुद्धा नाही. सांगून जाऊ का जाता जाता तेवढं. बरेच मुलांसाठी कोणाचा व्यवसाय, कोणाचं लग्न कार्य होत नाही, कोणाला अनेक प्रकारचा त्रास आहे. त्याच्याकरता एक असं हे आहे की आपण हे करतो बघा, काही काही गोष्टी ध्यानात ठेवण्यासारख्या असतात. अचानक येतात प्रवचनातून, ते काय आपल्या मनात राहत नाही, परंतु आपण इंग्रजीमध्ये एफ काढतो. काय काढतो? बरोबर आहे का नाही? काय काढतो? नक्की ना. हे फार घेण्यासारखं आहे. आजचं ही गणित तुमच्या जीवनात फार फायद्याचं ठरणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं जर वर रेष नेली तर दोन रेषामध्ये दिसतात, वर एक खाली एक. हे वरती आकाश तत्व आहे, हे पृथ्वी तत्व आहे. थोडं गुह्य आहे, समजण्याला अवघड जाईल. आकाश तत्व, पृथ्वी तत्व, मध्ये जे अग्नी तत्व आहे, या दोन रेषा ज्या आपण दिल्या ते पितरलोक आहे आणि आपल्या देवलोकांची आहे. हे कायम लक्षात राहू द्या. आणि ज्या वेळेस हीच रेषा आपण आपल्या ही जे बोट आहे ह्या बोटावर काढतो, याला काय म्हणतात? हे जलतत्व आहे माणसाचं. एखाद्या मागच्या वेळेसही प्रवचनात सांगितलं होतं की एखाद्या लेकरू लहान असतं आणि कायम कायम आतुरणातच काय करतं ते, म्हणून हे बोट दाबायचं राहतं सारखं. काय करायचं? हे जलतत्व म्हणजे ज्याला किडनीचा त्रास आहे, ज्याला पोटाचा त्रास आहे, ज्याला शारीरिक त्रास आहे, ज्याला अनेक प्रकारचं पचन होत नसेल, त्याने फक्त हे बोट दाबीत राहायचं. काय करायचं? किती सोपं आहे, काही अवघड आहे? काही त्रास आहे, काही इंजेक्शन घ्यायला जायचं, गोळ्या घ्यायच्या. हे येणे काय करतात, पूर्णपणे शारीरिक आपल्या नसा क्लिअर होतात. आणि हे आहे पृथ्वी तत्व. हे कोणतं तत्व आहे? आणि या पृथ्वी तत्वावरती ते जे सांगितलं ते चिन्ह काढायचं आहे. अलग लक्षात. कसं काढणार माहिती आहे? अगोदर एफ सारखं काढायचं, वरती एक रेष न्यायची, त्याला दोन रेषा अशा राहतील, वरती एक रेष, खाली एक रेष, आणि त्याच्याकडे आपण पाहायचंय फक्त. ज्याचा विवाह होत नसेल, ज्याला व्यवसायामध्ये यश नसेल, त्याने फक्त तेवढं चिन्ह पाहायचं दिवसभरामध्ये, आणि त्याच्याकडे पाहत असताना आपली मनोकामना मागायचं. 8 दिवसात पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, एवढी ह्या शक्ती बोटात आहे. परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे काही गोष्टी.